आदिवासी क्रांतीवीरांना बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राणी दुर्गावती, खाजा नाईक, त्याचबरोबर मानवतेची, स्त्री पुरुष समानतेची शिकवण देणारे गुलाम महाराज, अंबरसिंग महाराज या सर्व क्रांतिकारकांचा, सर्व देशभक्तांचा, सर्व समाजसेवकांचा खरा इतिहास इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेपुढे मांडणारे आदिवासींचे थोर संशोधक डॉक्टर गोविंद गारे या व अशा सर्व समाजसेवकांना, क्रांतीवीरांना आदिवासी एकता परिषदेच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आदिवासी एकता परिषदेचे हे संमेलन हे सांस्कृतिक संमेलन नाही, हा सबंध भारतीय आदिवासींचा सांस्कृतिक कुंभमेळा आहे। या कुंभमेळ्यामध्ये मंत्रालयातील सर्व साधू संत आलेले आहेत, पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीने उभगलेले सर्व साधू संत आलेले आहेत, आदिवासींच्या सहानुभूतीवर जगणारे सर्व समाजसेवक आलेले आहेत, ज्यांना सामाजिक जाणीव नाही, ज्यांना आपल्या भाषेची लाज वाटते, आपल्या प्रदेशाची लाज वाटते, आपल्या भाऊबंधांची लाज वाटते, असे काही समाजसुधारक आदिवासी अधिकारी, सरदारी या ठिकाणी आलेले आहेत। आणि हे सर्व संमेलनात आलेले अधिकारी, सर्व संमेलनात आलेले साधू संत, सर्व संमेलनात आलेले पदाधिकारी, समाजसेवक आम्हाला काहीतरी शिक्षणाची सवलत देतील, रेशन तरी आमच्यापर्यंत पोहोचवतील, वीज तरी आमच्यापर्यंत येईल, रस्ते आमच्यापर्यंत येतील, अशा एका फुटकळ अपेक्षेने या पंढरीमध्ये आलेले सर्व माझ्यासारखे साधेसुधे, दुःखित आणि पछाडलेले, अपेक्षा आणि उपेक्षा घेऊन आलेले सगळ्या प्रकारचे वारकरी पंथाचे, ह्या सगळ्यांचा हा कुंभमेळा आहे। कुंभमेळ्यामध्ये हा संस्कृतीचा कुंभमेळा आहे। या ठिकाणी घेऊन आलेले सगळ्या प्रकारचे सांस्कृतिक उत्सव, संस्कृतीसाठी जगणारे आणि संस्कृतीसाठी मरणारे अनेक प्रकारचे वादक, गायक, त्या सगळ्यांना, सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करतो। अधिकारी आणि सरदारींचा, दुःखितांचा, सुखितांचा, अनेक प्रकारच्या अपेक्षांचा, प्रतिष्ठेचा, प्रश्नांचा असा हा कुंभमेळा आहे। हा तिखीकरांचा कुंभमेळा आहे, हा सबंध भारतीय आदिवासींच्या संस्कृतीचा कुंभमेळा आहे। तिखीकरांच्या वतीनं, आदिवासी संस्कृती एकता परिषदेच्या वतीनं मी सर्वप्रथम अतिशय मनपूर्वक या सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात मडी या ठिकाणी दरवर्षी एक जात पंचायत भरत असते। सबंध महाराष्ट्रातील जे काही भटक्या जमाती आहेत, त्या भटक्या जमातीचे सगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याची ती जात पंचायत असते। ही मी सबंध भारतातल्या आदिवासींची जात पंचायत समजतो। सबंध भारतातील आदिवासींचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांना या स्टेजवर, या व्यासपीठावर चालना मिळते, या व्यासपीठावर मांडता येतं। या संमेलनामधल्या संयोजकांना विनंती करतो की या ठिकाणी जे जे काही प्रश्न मांडले जातील, या ठिकाणी जे ज्या काही समस्या मांडल्या जातील, त्या सगळ्या समस्यांची निवेदनं तयार करून ती शासनापुढे टाकण्याचं सगळ्यात मोठं हे व्यासपीठ आहे। तशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो। आपल्याला या ठिकाणी शिक्षणाचा, महाराष्ट्रातील, भारतातील आदिवासींच्या शिक्षणाचा समस्या पाहिजे आहे। सर्व शिक्षा अभियान सबंध भारतभर चालू झालं। 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शिक्षण देण्याचं सुरू झालं, सगळीकडे शिक्षण सुरू झालं। पण आमच्या सातपुड्यामध्ये मात्र ही शिक्षणाची गंगाच काय, पण थेंबही आला नाही। वळवी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। सातपुड्याच्या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यामध्ये अशी काही गावं आहेत, 50 तरी किमान गावं आहेत। मी अगदी सर्वेक्षण करून सांगतो की स्वातंत्र्यापूर्वी त्या ठिकाणी शाळा भरली होती की नाही मला माहित नाही, पण स्वातंत्र्यानंतर अद्यापर्यंत एकही मराठी शाळा त्या ठिकाणी भरली नाही। हे भारतीय आदिवासींचं, इथल्या आदिवासींचं, इथल्या भारतीय स्वातंत्र्याचं आणि या लोकशाहीचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। फुरके साहेब शिक्षण मंत्री होते। दडगाव मधल्या तोरणमाळ या ठिकाणी त्यांचा दौरा होता। आम्ही ठरवलं, अरे आपल्याकडे शाळाच भरलेली नाहीये, फुरके साहेबांना काहीतरी निवेदन द्यायचं।
लोकांना शाळा काय माहित नाही. आता कुठं त्यांना कळू लागलं की तिथं आता तांदूळ येऊ लागलेला आहे. आणि मग लोकांनी ठरवलं की आता पुरके साहेबांना आपण काहीतरी निवेदन द्यायचं. एका कवितेमधून त्या लोकांनी तिथल्या शिक्षणाची सद्यस्थिती सांगायला सुरुवात केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संध्याकाळी जरा ध्यान से सुनो, महाराष्ट्र के शिक्षा की स्थिती कैसी है. त्या लोकांनी ठरवलं की मंत्री साहेबांना आपण एका कवितेतून इथल्या शिक्षणाची स्थिती सांगूया. त्यांनी सांगितलं त्या मंत्री साहेबांना, सांगा आम्हाला पुरके साहेब शाळा कुठं आहे हो. सांगा आम्हाला पुरके साहेब शाळा कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सर्व शिक्षा अभियान भारी, रोज शाळेला सुरे अन सुरी. शाळा आहे पण शाळेमधला मास्तर कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. बंड्या शाळेला रोजच येतो, वरांड्यात उभा राहतो. योगा योगानं मास्तर यावा, प्रार्थना मनी करतो. मास्तर आणि साहेब बेवडीत पिऊन फिरतात हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. तुमचा मास्तर लय हो भारी, 8 दिवसांना मारतो फेरी. त्याचा मुक्काम पाटला घरी, तिथं पाटील कुकडी मारी. हसले, सत्यस्थिती आहे ती. तुमचा मास्तर लय हो भारी, 8 दिवसांना मारतो फेरी. त्याचा मुक्काम पाटला घरी, तिथं पाटील कुकडी मारी. सरपंचाला चिरी मिरी अन गावाला पुरी हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. गावचा पाटील चतुर भारी, सार दप्तर त्याच्या घरी. गावचा पाटील चतुर भारी, सार दप्तर त्याच्या घरी. पुढाऱ्याची जर शिरजोरी, तांदळाचं गोंट घरी. आदिवासींच्या शिक्षणाची फरफट सारी हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. आणि मग त्या आदिवासींनी आम्ही ठरवलं की आपणच काहीतरी करायला पाहिजे. चला उठून कंबर कसा, लोकशाहीला मारा ठोसा. शिक्षणाचा बाजार असा, सातपुड्यात भरलाय कसा. आदिवासींचं शिक्षण सार भक्षण झालंय हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा तांदळाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. हे वास्तव आहे, ही स्थिती आहे. नाशिकच्या आदिवासी साहित्य संमेलनामध्ये पुरके साहेबांना जेव्हा ही कविता दिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे ही वस्तुस्थिती असेल का. होय, हे जगलेलं आणि भोगलेलं आहे. सातपुड्यातला धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातले कुणी जर इथं ग्रामस्थ बसलेले असतील तर त्यांना ही वस्तुस्थिती विचारा. शिक्षण हा विकासाचा पाया मानला जातो. जर अशा प्रकारचं शिक्षण आमच्याकडे असेल तर ते आमचं सगळ्यात मोठं दुर्दैव. आमच्या गावाकडचा एक मंत्री नेहमी घोषणा देत असतो, अमू मानहा तुम्ही गावड्या मोवड्या बी घेतलो, कुकडी बुकडी बी घेतलो, पोंगो बी घेतलो आणि आखोर घेतलो. तुम्ही पोयऱ्यान पोयरीन हिकाव. वा, काय शिक्षण तज्ञ आहेत ते. अहो पण या मुला मुलींना शिकवायला शाळा द्या, प्राथमिक शिक्षण दर्जेदार द्या. जेव्हा आमचे मुलं प्राथमिक शिक्षण
शिक्षण घेतील तेव्हा ते हक्कानं तुमच्याकडून मोठ्या हक्कानं सगळं मागून घेतील. तुम्ही आम्हाला अगोदर देऊ नका, आम्हाला शिक्षण द्या. ही अतिशय आवश्यकता आहे. आश्रमशाळेच्या शिक्षणाचीही यापेक्षा वाईट स्थिती नाही. अशी स्थिती आहे. वडील साहेब समोर बसलेले आहे. मी त्यांना विनंती करतो की आश्रमशाळेचं प्रशासन चालवणारे जे प्रशासक आहेत ते एज्युकेशन डिपार्टमेंट मधले नाहीत, ते व्यवस्थापन डिपार्टमेंट मधले आहेत. आश्रमशाळेचं शिक्षण विभाग हा वेगळा झाला पाहिजे. जेव्हा आश्रमशाळेतला शिक्षण विभाग वेगळा होईल तेव्हा आश्रमशाळेतला विद्यार्थी या जगामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण मी सांगतो की या जंगलातून येणारी मुलं त्या जंगलातल्या फुलासारखी फुललेली असतात. रंगानं, रूपानं आणि गंधानं मातीचा गंध घेऊन जशी रान फुलं फुललेली असतात तशी ही मुलं फुललेली असतात. फक्त त्या मुलांमध्ये असलेले जे रंगरूप आणि गंधाचं सामर्थ्य आहे, मुलांमध्ये असलेल्या ज्या क्षमता आहेत, मुलांमध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत, ते सुप्त गुण पहिल्यांदा तुम्ही शोधा, त्यांना तशा प्रकारचं शिक्षण द्या. जर त्या मुलांनी या आदिवासींचं नाव या जगात काढतील, जगात फक्त त्यांच्या सुप्त क्षमतांचा विकास करणारं शिक्षण मात्र त्यांना दिलं गेलं पाहिजे. कारण त्यांच्याकडे अचूकता आहे, त्यांच्याकडे एकाग्रता आहे, त्यांच्याकडे चपळता आहे, त्यांच्याकडे निरीक्षण क्षमता आहे, त्यांच्याकडे मोठी हिंमत आहे मनाची आणि शरीराची. तशा प्रकारचं शिक्षण त्यांना देणं अतिशय गरजेचं आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की मढीची जी जात पंचायत असते, प्रश्न मांडले जातात तसे या व्यासपीठावर भारतभरातून आलेल्या अनेक आदिवासींचे प्रश्न मांडले जातात. त्यातला माझा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये झालेली सगळ्यात मोठी घुसखोरी. 15 जून 1995 ला जो कायदा झाला की या महाराष्ट्र सरकारच्या नोकरीमध्ये जे काही 95,000 बोगस आदिवासी आहेत त्यांना काढून टाकलं जाणार नाही, पण इथून पुढे मात्र त्यांना सवलत दिली जाणार नाही. तेव्हा आणि त्याच्या अगोदर जेव्हा एकलव्यावर झालेला अन्याय होता तितकाच मोठा अन्याय पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आदिवासींवर झाला. त्या आदिवासींना नोकरीमध्ये ठेवलं गेलं. तो 15 जूनचा दिवस काळा दिवस म्हणून मानला गेला पाहिजे. तो 95,000 बोगस आदिवासींना या शासनाने त्यांच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. त्याला कुठल्याही संघटनेने विरोध केलेला नाही. सगळ्या प्रकारच्या संघटनेनं अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नासाठी एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे. धरणग्रस्तांचा प्रश्न वेगळा नाही. धरणग्रस्तांचा प्रश्नही अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जी माणसं इथली जंगल आणि जमीन सांभाळतात त्यांना तिथून उद्ध्वस्त केलं जातं, त्यांना तिथून वनवासी केलं जातं. त्यासाठी वळवी साहेबांनी अनेक त्यांच्या पातळीवरचे नेते फार मोठ्या ताकदीने प्रयत्न करत आहेत. त्यांना सामाजिक संघटनांची ताकद त्यांना देणं गरजेचं आहे, मदत त्यांना गरजेचं आहे. या ठिकाणी सगळ्या जमलेल्या संघटनांनी अशा प्रकारची मदत त्या कार्यकर्त्यांना द्यावी. या संमेलनाच्या निमित्तानं मी, या कुंभमेळ्याच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सांगू शकतो, हा संस्कृतीचा कुंभमेळा आहे. आणि असं मानलं जातं की भारतीय संस्कृती ही जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. आज जर अमेरिकेतला एखादा माणूस भारतामध्ये आला आणि तो म्हटला की मला भारतातल्या आदर्श संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, तर त्याला बेंगलोरमध्ये, दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये जाऊन अभ्यास करावा लागणार नाही. त्याला इथल्या भूमीमध्ये, इथल्या जंगलामध्ये, इथल्या आदिवासीमध्ये यावं लागेल, इथलं राहणं बघावं लागेल, त्यांचं लोकसाहित्य, त्यांची बोलीभाषा, त्यांचं जगणं, वागणं आणि नाचणं बघावं लागेल. हे सगळं बघितल्यानंतर तो सांगू शकेल की भारतीय संस्कृती ही अतिशय श्रेष्ठ दर्जाची संस्कृती आहे. त्या श्रेष्ठ दर्जाची पाळामुळं आजही आदिवासी संस्कृतीमध्ये जिवंत आहेत. म्हणून हा जो ढोल आहे ना, हा ढोल हा नुसता ढोल नाही. ह्या ढोलाला फक्त आवाज नाही, ताण नाही. हा ढोल म्हणजे संबंध जगातील आदिवासींचा आत्मा आहे. आत्मा, हा आत्मा जागृत असतो. माणूस झोपला तरी त्याचा आत्मा जागृत असतो. तसा आदिवासी माणूस झोपला ना आणि जर ढोलचा आवाज आला तर तो उठतो आणि आपले पाय हलवू लागतो, नाचायला जातो. तसा हा ढोल संबंध संस्कृतीचा आत्मा आहे. आणि आदिवासींच्या शिक्षणाचा जर कोणी म्हणत असेल, मी एक सिद्धांत मांडत असतो नेहमी की आश्रमशाळा हा आदिवासींच्या शिक्षणाचा आत्मा आहे. जसा ढोल हा आदिवासी संस्कृतीचा आत्मा आहे, तसा आश्रमशाळा हा आदिवासींच्या शिक्षणाचा आत्मा आहे. इथे बसलेले 90% जे सुशिक्षित आहेत त्यांचं संपूर्ण शिक्षण हे आश्रमशाळेतून झालेलं आहे. ही माणसं नाचतात, आपल्या उत्सवांमध्ये नाचतात, डोलतात, गातात. त्या नाचण्याला, त्या डोलण्याला कवी तुकाराम धांडे आपल्या शब्दामध्ये पकडतो. तो म्हणतो, त्यांच्या सणासुदीला रात्रीच्या टायमाला ढोलाच्या तालावर
बेधुंद होऊन ही माणसं नाचू लागतात. त्यांच्या सणासुदीला रात्रीच्या टायमाला ढोलाच्या तालावर बेधुंद होऊन ही माणसं लाचू लागतात ना, तेव्हा तुमचा हा चंद्र हातात टेंबा धरून ताटकळत उभा राहतो दिवस निघेपर्यंत. जेव्हा नाचत असतात तेव्हा हा चंद्र सुद्धा इथं ताटकळत उभा राहतो. इतकी ताकद या नाचामध्ये आहे, इतकी ताकद या ढोलामध्ये आहे, इतकी ताकद या संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणूनच आदिवासी संस्कृतीला जगातली आदर्श संस्कृती म्हटलं जातं. त्याच ताकदीवर, त्याच बळावर, त्याच आदर्शावर भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कृती झालेली आहे. मी मागच्याही एका भाषणामध्ये, मागच्याही एका व्याख्यानामध्ये म्हटलं होतं, शंड इथले लोकनेते आणि शंड इथले आदिवासी संघटना, आदिवासी विभागामध्ये कोट्यावधी रुपयाचे घोटाळे झाले. कुठल्याही संघटनेनं जनहित याचिका दाखल केल्या नाहीत, कुठल्याही संघटनेनं निदर्शनं मारलेली नाहीत, कुठल्याही संघटनेनं उपोषण केली नाही. आणि आदिवासी विभागामध्ये जेव्हा 9,000 कोटी रुपयाचा घोटाळा होतो तेव्हा तो नुसता घोटाळा नसतो. मी म्हणतो स्वातंत्र्यामधला सगळ्यात मोठा आदिवासींवरचा हा अन्याय आहे. सगळ्या संघटनांनी पेटून उठायला हवं होतं, सगळ्या राज्यकर्त्यांनी त्याला पाठबळ द्यायला हवं होतं, पण तसं कुठेही झालं नाही. अरे हा केवळ भ्रष्टाचार नाही, या गोरगरीब जनतेच्या तोंडामधला हिसकावून घेतलेला घास आहे. आम्ही अज्ञान आहोत, आम्ही निरक्षर आहोत. तुम्ही आम्हाला योजना देता आणि तुम्हीच आमचे देव होऊन जाता. पण आम्हाला देव होण्यापेक्षा, तुम्ही देव होण्यापेक्षा राक्षसासारख्या ह्या सगळ्या योजना तुम्ही खाऊन टाकल्या. आम्ही फक्त बघत राहिलो, पेपरमधल्या बातम्या वाचत राहिलो. लोकमत सारख्या वर्तमानपत्रानं 15 दिवस त्याची मालिका सुरू केली. मी धन्यवाद देतो त्यांना की आदिवासी जनतेची, आदिवासी समाजाची काहीतरी चळवळ उभी केली, जागृती उभी केली. पण कुठल्याही आदिवासी संघटनेनं जनहित याचिका दाखल केल्या नाही. ज्यांनी कोणी त्याच्यावर आवाज उठवला असेल, ज्यांनी कोणी आदिवासी संघटनेने त्यावर जनहित याचिका दाखल केल्या असतील, त्यांना या संबंध भारतातून आलेल्या आदिवासी जनतेच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. याचं कारण आहे मला एक माहिती. मराठे आणि अब्दाली आणि मराठे पानिपतचं युद्ध झालं होतं. युद्धाच्या आदल्या दिवशी तो अब्दाली टेकडीवर चढला आणि मराठ्यांच्या युद्धनीतीचं निरीक्षण करू लागला. काय आहे यांची युद्धनीती? रात्रीची वेळ होती, त्यानं पाहिलं सगळीकडे अशा चुली पेटलेल्या होत्या, जेवण चाललेली होती. त्यानं सहज एका मराठी सरदाराला बोलवलं, विचारलं, अरे सेनापती, ह्या चुली कशाच्या मांडलेल्या आहेत? त्या मराठी सरदारानं सांगितलं की ब्राह्मणांची चूल आहे, ती मराठ्यांची चूल आहे, ती आदिवासींची चूल आहे, ती कोळ्यांची चूल आहे, ती आमक्याची चूल आहे, असं सांगितलं. म्हणजे असं काय? त्या मराठा सरदारानं सांगितलं, अरे हे सगळे जातीभेद मानणारे आहेत. आणि मग अब्दालीनं ठरवलं, अरे यांच्यातच एकी नाही, यांना हरवणं सहज सोपं आहे. दुसऱ्या दिवशीच मराठ्यांचा पराभव झाला. आज महाराष्ट्रातली स्थिती ती आहे. इथल्या सगळ्या संघटना एक नाही म्हणून इथं घुसखोरीचा प्रश्न निर्माण झालाय. इथल्या सगळ्या संघटना एक नाही म्हणून इथे भ्रष्टाचाराचा प्रश्न निर्माण झालाय, आदिवासींना लुटण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, राज्यकर्ते आपण आहोत आणि या राज्यकर्त्यांचा नेता मात्र इंग्लंडचा आहे, इंग्रज आहे. 25 आमदार आहेत आपले, 25 आमदार. इथं बसलेल्या जनतेला प्रामाणिकपणे सांगावं, या 25 पैकी एकही आदिवासी विकास मंत्री होण्याचा लायक नव्हता का? राज्य आपलं, राज्य आदिवासींचं आणि त्याचा नेता मात्र इंग्रज. अरे ज्याला आदिवासींच्या भावनाच माहित नाही, ज्याला आदिवासींची संस्कृतीच माहित नाही, ज्याला आदिवासींच्या डोंगरदऱ्यात पाहिल्या नाही, तो आदिवासी विकास मंत्री असावा, ही किती निर्लज्जाची बाब आहे. या संबंध आदिवासींना मी विनंती करतो की अशा गोष्टीचा धिक्कार करायला हवा होता. इथं शेतमजुरांचेही प्रश्न वेगळे नाही. अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातले आदिवासी त्या पुणे विभागामध्ये कामासाठी जातात, शेतीच्या कामासाठी जातात. बस स्टँडवर उभे राहतात. तिथे कुठेतरी धनिक येतो, शेतकरी येतो, तो चांगला श्रीमंत असतो आणि तो काय करत असतो, त्या स्टँडवर उभ्या राहिलेल्या मजुरांचा लिलाव करत असतो. 50 रुपयाने येतो का, 60 रुपयाने येतो का, 40 रुपयाने येतो का, 2 वेळचं जेवण आणि 1 चहा, 2 वेळचं जेवण आणि 3 चहा, अशा प्रकारचा लिलाव गुजरातमध्ये चालू आहे, महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आंध्रमध्ये चालू आहे, MP मध्ये चालू आहे. त्या लिलावावर मी एक कविता सादर करतोय. त्या कवितेचं नाव आहे लिलाव. आफ्रिकेतही अशा प्रकारचा गुलामांचा लिलाव चालू होता, तो आता थांबला आहे. कवितेचं नाव आहे लिलाव.
आफ्रिकेतील गुलामांचा लिलाव आता थांबला आहे। आफ्रिकेतील गुलामांचा लिलाव आता थांबला आहे। गोऱ्यांनाही माणूस निजाया, इथल्या अशाश्वतेची उरली मला न माया। इथे सगळ्या प्रकारची भारतभूमीवर, या मानवता भूमीवर सगळ्या प्रकारची अशाश्वता निर्माण झालेली आहे। अशा प्रकारची अशाश्वता घालवणारी शाश्वत मूल्य आदिवासी संस्कृतीमध्ये आहे। म्हणून आजही जगामध्ये आदिवासी संस्कृती श्रेष्ठ मानली जाते। त्या संस्कृतीला, त्या आदिवासीला, त्या आदिवासीच्या एकतेला, आदिवासी एकतेच्या कुंभमेळ्याला आणि त्या जमलेल्या सगळ्या कुंभमेळ्यातील वारकऱ्यांना, मंत्रालयातील भक्तांना, साधू संतांना आणि सगळ्या प्रकारच्या पीडित दलित अशा जनतेला पुन्हा एकदा सलाम करतो। जय आदिवासी।